नमस्कार, डी24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। चित्तोड रोड येथील राहुलवाडी या ठिकाणी माननीय आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या हस्ते रस्त्याचे कामाचे उद्घाटन। यावेळी स्थानिक नगरसेवक देखील उपस्थित होते। बंटी मासोळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले। तसेच माननीय आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या हस्ते नारळ शिरफोड फोडून या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले। यावेळी महानगरपालिकेचे पर्वताताई परदेशी यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले व परिसरातील नगरसेविका ओगलेताई हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। चारही नगरसेवक या ठिकाणी उपस्थित असताना यांच्या माध्यमातून राहुलवाडी येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। या भूमिपूजनाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रतिक्रिया देताना आमदार साहेब म्हणाले, मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत 1 कोटीचं कॉन्क्रीट रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी या शहराचे प्रथम नागरिक मायादेवी परदेशी, त्याचप्रमाणे या प्रभागातील नगरसेवक बंटी मासोळे, ओगलेताई आणि सर्वच उपस्थित असलेले या परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीत आज भूमिपूजन झालेलं आहे। अतिशय पावन दिवस आहे। सर्वांना रक्षाबंधनच्या, माझ्या सर्व ताई लोकांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि कामाची क्वालिटी अँड क्वांटिटी या ठिकाणी व्यवस्थित होईल याची अपेक्षा ठेवतो। कॉन्ट्रॅक्टर जेही कोणी असेल त्यांनी चांगलं काम करावं, नागरिकांची या ठिकाणी चांगली सोय होणार आहे। आणखी फार वर्षापासून हा रस्ता रखडलेला होता आणि आमच्या नगरसेवकांच्या माध्यमातून आज या रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी झालं। भाऊ, प्रश्न असा आहे जनतेमध्ये की आपण अतिक्रम मोहीम चालवत आहेत, ते अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, परंतु धुळे जिल्ह्यामध्ये सिव्हिल या कोर्टाच्या समोरचं अतिक्रम का हटवण्यात येत आहे आणि 2 नंबरच्या धंद्याच्या संदर्भामध्ये ज्या काही लोकांचे आहेत तेही का हटवण्यात येत नाही, असं विरोधी पक्षाचा देखील आरोप आहे। काय सांगणार? विरोधी पक्षाचं काम आहे आरोप करणं, आमचं काम आहे विकासाच्या कामांना प्राधान्य देणं। आणि राहिला अतिक्रमणचा विषय, तर अतिक्रमण अनुप अग्रवाल हटवत नाही, अतिक्रमण हे प्रशासन हटवत असतं। राहिला दुसरा 2 नंबरचे धंदे, गुटखा, मला वाटतं का माझ्या एवढे पत्र। यावेळी नागरिकांनी या ठिकाणी रस्त्याच्या कामाच्या संदर्भात आनंद उत्सव केला व तसेच महापौर व महानगरपालिकेचे नगरसेविका यांचं देखील या ठिकाणी महिलांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आलं व तसेच महापौरांनी देखील या परिसरातील नागरिकांचे स्वागत केले। जय हिंद।